अल्पसंख्याक संस्थेमध्ये प्रवेशासाठी सामाजिक आरक्षण कोट्याचा कलम काढा. सामाजिक आरक्षण कोट्याचा कलम काढून टाकण्याचे हायकोर्टाचे निर्देश आता आलेले आहेत. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी पालकांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. कोर्टाच्या निर्देशामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. वेदांत, अल्पसंख्याक संस्थेमध्ये प्रवेशासाठी सामाजिक आरक्षण कोट्याचा कलम काढा असा जो निर्देश दिलेला आहे हायकोर्टाने, त्याबद्दल आणखीन तपशीलवार काय सांगता येईल? पूर्वी ज्या प्रकारे आपण बघितलं होतं 6 मेला एक शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला होता, ज्यामध्ये अल्पसंख्याक महाविद्यालयामध्ये सामाजिक आरक्षण कोटा म्हणजे SC, ST आणि SC, BC आरक्षण हे अल्पसंख्याक महाविद्यालयात सुद्धा लागू करून तशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत अशा प्रकारचा शासन निर्णय काढला होता. आणि या शासन निर्णयातील या कलमाला म्हणजे ज्यामध्ये SC, ST, OBC आणि SC, BC ला आरक्षण देण्यासंदर्भातला जो कलम होता त्याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आणि त्यावर काल सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये कोर्टाने निर्देश दिलेले आहे की हा कलम काढून टाकण्यात यावा. आपण अल्पसंख्याक महाविद्यालय का काढतो असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला. तर राज्य सरकारने सांगितलं की 11वी प्रवेशामध्ये एकरूपता यावी यासाठी आम्ही हा कलम या शासन निर्णयामध्ये टाकला होता. मात्र आता सांगण्यात आलेलं आहे की तो कलम काढून टाकण्यात यावा आणि पूर्वीप्रमाणे म्हणजे अल्पसंख्याक महाविद्यालय अल्पसंख्याक कोटा आणि इतर जो आहे तो खुल्या प्रवर्गातील कोटा अशा प्रकारे प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जी नाराजी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी पालकांनी व्यक्त केली होती त्यांना आता या सगळ्या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. धन्यवाद वेदांत या अपडेटबद्दल.